संसद अधिवेशनाचा पावसाळी अधिवेशनाचा आता तिसरा आठवडा आजपासून सुरू होणार आहे। मात्र हा आठवडा सुद्धा वादळी ठरण्याची शक्यता अधिक आहे। विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज, त्यानंतर राम मंदिरातील दानचोरी हे दोन महत्त्वाचे मुद्दे सध्या विरोधकांच्या हातात आहेत आणि त्यामुळे विरोधक या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सातत्याने आक्रमक होताना आपण पाहतो। परीक्षा सुधारणा विधेयकानंतर आता लाठीचार्जवर चर्चा होईल का, याकडे लक्ष आहे। विरोधकांनी सरकारकडे चर्चेची मागणी केलेली आहे, त्यामुळे आता सरकार ऐकणार का हेही आपल्याला पाहायचंय। आज दिल्लीमध्ये बऱ्याच घडामोडी असणार आहेत। एकतर पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू होतो आहे आणि विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्ज प्रकरणामध्ये अमित शहा यांनी संसदेत येऊन यावर भाष्य करावं अशी मागणी आहे विरोधकांची। त्याचप्रमाणे राम मंदिरातील दानचोरीच्या प्रकरणावरून विरोधकांनी चांगलंच देशभरात वातावरण तापवलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होणार का आणि गेल्या आठवड्यात परीक्षा सुधारणा विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान अमित शहा मोदी सहभागी नव्हते, त्यावरून विरोधक पुन्हा आता आक्रमक होत आहेत का हे आपल्याला पाहायचंय। तर संसदेतल्या सगळ्या घडामोडींसंदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, आजपासून तिसरा आठवडा आहे पावसाळी अधिवेशनाचा। आजही वादळी ठरणार आजचा दिवस आणि संपूर्ण आठवडा असं एकंदरीत चित्र आहे। आता काय काय घडामोडी अपेक्षित आहेत, कारण अजून अनेक विधेयक आहेत ज्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर आपण पाहतोय 3 आठवड्यांचा आता हा जो कालावधी तिसरा आठवडा आजपासून सुरू होतोय। मुख्यत्वे हे अधिवेशन गाजलं ते म्हणजे सर्वार्थानं नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आणि एकंदर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने मोठा गदारोळ सुद्धा पाहायला मिळाला। तिसऱ्या दिवसाचा पहिला दिवस कामकाजाचा आज खऱ्या अर्थानं आहे आणि आज अनेक डेव्हलपमेंट्स आहेत। सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे आज या सगळ्या अधिवेशन काळाच्या संदर्भातल्या पुढची दिशा काय असावी यासाठी सकाळी 10 वाजता राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्या दालनामध्ये लोकसभेतील आणि राज्यसभेतील महत्त्वाच्या नेत्यांची, विरोधी पक्षाच्या नेत्यांची एक बैठक सुद्धा आहे आणि या 10 वाजताच्या बैठकीमध्ये नेमकी आजच्या कामकाजाची आणि आजच्या विरोधकांच्या भूमिकेची दिशा कशी असावी या संदर्भात चर्चा होणार आहे। त्यानंतर खऱ्या अर्थानं आजचा दिवस कसा जाणार याबद्दल स्पष्टता येईल। आपण पाहिलं असेल की मुख्यत्वे 2-3 मुद्दे आहेत, ज्यामध्ये नीटचा मुद्दा तर आहेच, त्यासोबतच राम मंदिरातल्या चोरीचा मुद्दा आहे। खरं तर राम मंदिर मधल्या दानचोरी प्रकरणामधून परवा एक ड्रामा सुद्धा संसदेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। पप्पू यादव यांनी एक वेश धारण केला, त्यानंतर संसदेच्या प्रांगणामध्ये ही सगळी आंदोलनं झाली। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडनं मकरद्वार जे आहे त्या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा खरं तर या सगळ्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन काहीतरी विधान करावं, या सगळ्या संदर्भात स्पष्टोक्ती द्यावी। त्यातही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या अनुषंगानं 20 जुलै रोजी जो लाठीचार्ज जंतर मंतरवरती झाला त्याचे आदेश कोणी दिले आणि त्या संदर्भात स्पष्टोक्ती अद्याप झालेली नाही, हा मुद्दा पुढे करत विरोधकांकडनं रान पेटवण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे। त्यामुळे तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी नेमकं कामकाज कशा पद्धतीनं होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुढचा मुद्दा म्हणजे खरं तर अनेक विधेयक ज्या पद्धतीनं तुम्ही उल्लेख केला, खरं तर सरकारकडनं महिला आणि मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक मांडलं जाईल अशी अटकळ बांधली जात होती, परंतु आता तिसरा आठवडा आला तरी या सगळ्या विधेयकाच्या अनुषंगानं आता पुढच्या हालचाली अद्याप तरी झालेल्या नाहीत। त्यामुळे पुढच्या विधेयकांच्या अनुषंगानं आणि पुढच्या कामकाजाच्या अनुषंगानं सरकारची भूमिका काय असेल, त्याला विरोधक कशा पद्धतीनं उत्तर देत आहेत आणि मुख्यत्वे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या चर्चेतल्या सहभागाच्या संदर्भात सरकारकडनं काय भूमिका मांडली जाते आणि त्यावर विरोधक सहमत होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरे ओम, जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। आपण वेळोवेळी चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।